मित्रांनो नमस्कार. स्टडी 7 या यूट्यूब चॅनलवर मी आपले पुन्हा स्वागत करत आहे आणि आजचा जो पेपर आहे मित्रांनो जे बघणार आहोत तर शिक्षक पात्रता परीक्षा टीईटीचा पहिला हा पेपर आहे मित्रांनो, जो की 2025 साली जो पेपर झालेला होता तर तो हा पेपर आहे. यामध्ये बघा 91 ते 120 हे गणिताचे प्रश्न असतात आणि आपण यामध्ये हे 91 ते 120 सर्व प्रश्न घेणार आहोत. तर वेळ न घालवता चला सुरुवात करूया. पण तत्पूर्वी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर जर पाहत असेल तर फॉलो करायला विसरू नका. चला, तर बघा यामध्ये जो पहिला प्रश्न आहे तर तो या पद्धतीनं की इथे बघा 3 ही पहिली त्रिकोणी संख्या असेल तर क्रमागत 5व्या क्रमांकावर येणारी त्रिकोणी संख्येचा वर्ग आपल्याला काढायचा आहे. आता बघा त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे तुम्हाला माहित पाहिजे. तर खरं म्हणजे ज्या संख्येपासून आपल्याला त्रिकोण काढता येतो तर ते त्रिकोणी संख्या. आता काढायचा कसा बघा, हे 1 2 3 म्हणजे या 3 डॉट पासून किंवा तीन संख्या जर 3 संख्या एवढी कोणती वस्तू काही जरी असेल तर त्रिकोण निघतो. ठीक आहे. त्यानंतर इथे एक इथे एक इथे एक परत त्रिकोण तयार झाला. म्हणजे पहिले 3 इथे ठिपके काढले, नंतर 6 म्हणजे 3 ही त्रिकोणी संख्या आहे, 6 ही त्रिकोणी आहे. त्यानंतर आपल्याला घ्यावं लागेल इथे परत 4 परत त्रिकोण तयार झाला म्हणजे 10 ही त्रिकोणी संख्या आहे. तर अशा पद्धतीने एक शॉर्टकट याची व्याख्या आपल्याला करता येते. परंतु चला आता त्रिकोणी संख्या कशा काढायच्या आणि कोणकोणत्या आहे ते आपण इथे बघणार आहोत. तर बघा आता 1 ची त्रिकोणी संख्या जर आपल्याला काढायची असेल तर 1 गुणिले 2 भागिले 2 करावं लागेल म्हणजे हे उत्तर येणार 1. ठीक आहे. त्यानंतर 2 ची त्रिकोणी संख्या म्हणजे 2 पाया असलेली 2 गुणिले 3 भागिले 2, 2 2 कट होणार आणि हे 3 म्हणजे 2 पाया जर असेल तर त्याची त्रिकोणी संख्या होईल 3. ठीक आहे. त्यानंतर 3 ची होणार 3 गुणिले 4 भागिले 2 म्हणजे 2 दुने 4 आणि 3 दुनी 6 होईल. ठीक आहे. त्यानंतर आता पुढे पहा 4 ची त्रिकोणी संख्या म्हणजे हे होणार आहे 4 गुणिले 5 भागिले 2 म्हणजे 2 दुनी 4 आणि 5 दुनी 10. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं 1 3 6 10 अशा हे काढता येईल आपल्याला. तर काय म्हटलेलं आहे, 3 ही पहिली त्रिकोणी संख्या असेल, 3 ही जर पहिली असेल तर हे 1 म्हणजे हे 1 2 3, त्यानंतर हे होईल 4 आणि हे होईल 5 म्हणजे 5वी संख्या याची आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची आहे. म्हणजे 6 गुणिले 7 भागिले 2 बे त्रि 6. ठीक आहे. आणि 7 त्रि 21 21 हे त्याची त्रिकोणी संख्या येईल आणि या त्रिकोणी संख्येचा वर्ग काढायचा आहे. तर 21 चा वर्ग 441 म्हणून याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक 3. अशा पद्धतीने आपल्याला काढता येते. चला त्यानंतरचा प्रश्न बघू. नंतर आहे 8 2 0 7 हे सर्व अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या 5 अंकी व लहानात लहान 5 अंकी संख्येतील फरक आपल्याला घ्यायचा आहे. ठीक आहे. आता मोठ्यात मोठी तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी 5 अंकी ॲक्च्युली इथं तर 8 2 0 7 हे 4च अंक दिसत आहे. तर आपण याच्या पेपरमधला ओरिजिनल प्रश्न पाहू की पेपरमध्ये काय दिलेलं आहे. तर इथे तसंच दिलं आहे 8 2 हे 92 प्रश्न पहा 8 2 0 7 हे सर्व अंक वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या 5 अंकी व लहानात लहान 5 अंकी. तर आपल्याला हे इथे 4च अंक दिल्यापर्यंत यापासून आपल्याला तयार करता येईल. ठीक आहे. तर यामध्ये असं कुठे म्हटलं नाही का पुन्हा अंक वापरू शकतो का. इथे इंग्लिश क्वेश्चन जरी बघितलं ठीक आहे तर मग आपण काय करू, हे 8 जो अंक आहे हा पुन्हा घेऊ. ठीक आहे. 8 8 त्यानंतर 7 घेऊ, नंतर 2 घेऊ आणि 0 ही झाली सर्वात मोठी 5 अंकी संख्या. आणि लहान जर म्हटलं तर आपण उलट इथे लिहित असतो, परंतु उलट लिहिताना आता काय केलं, मोठी संख्या घ्यायची म्हणून 8 2 वेळा घेतलं. पण लहान संख्या जर म्हटलं आपल्याला तर इथे आपल्याला 0 0 हे 2 वेळा घेता येईल, नंतर 2 7 8 हे घेऊ. परंतु आता हे 3च संख्या झाली, 3च अंकी संख्या झाली. तर मग हे आपण 2 जर इथे रिप्लेस केला तर हे मोठी संख्या होऊ शकते. तर आपण इथे 2 इथे रिप्लेस करू म्हणजे हे होईल 2 आणि हे 0.
आणि आता आपल्याला याचा फरक घ्यायचा आहे. 10तून 8 गेले उरले 2, हे 11तून 7 गेले उरले 4, नंतर इथे उरणार 6, नंतर इथे उरणार 8 आणि इथे 6, 68 642, 68 642. तर बघा हे अशा पद्धतीने हे लॉजिकली प्रश्न आहे. बऱ्याच वेळा हे चुकण्याची शक्यता असते, कारण इथे 5 अंक म्हटल्यावर 5 अंकी म्हटल्यावर 5 अंक दिलेले असतात, इथे मात्र फक्त 4च अंक दिलेले आहेत. मग संख्या कशा तयार करायच्या हे आपल्याला समजलं पाहिजे. 68,642. त्यानंतरचा प्रश्न पहा. त्यानंतर पहा, नमिताने गृहोद्योगासाठी दरसाल दर शेकडा 7.5% 7.5 दराने बँकेकडून 1.5 लाखाचे कर्ज 8 वर्षासाठी घेतले, तर त्या मुदतीनंतर कर्जफेडीसाठी एकूण किती रक्कम तिने बँकेला परत करावी. तर बघा इथे 7.5 गुणिले 1.5 लाख आणि गुणिले 8 आणि भागेला 100 अशा पद्धतीनं जर केलं तर इथे येणार आहे, इथे याचं व्याज आपल्याला काढता येईल. तर बघा आपण काय करू, 8 गुणिले 7.5 करून घेऊ. 8 गुणिले 7.5, 8 7 56 आणि 60 होईल. 60 गुणिले 1.5 लाख आणि भागिले 100. ठीक आहे, म्हणजेच हे 0 हे 0 हे 0 हे 0 कट. त्यानंतर 15 सकं 90 आणि 1 2 3, हे 90,000 जे आहे हे व्याज येणार आहे, हे व्याज. आणि मुद्दल किती आहे, तर मुद्दल आहे 1.5 लाख, म्हणजेच हे होणार आहे 2,40,000. तर 2,40,000 हे ऑप्शन क्रमांक जे 1 आहे, तर हे येणार आहे याचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतर पहा, नंतर एका परीक्षेत आराध्याला मराठीत 30 पैकी 24, गणितात 50 पैकी 38. ठीक आहे, आपण इथे मराठीमध्ये भेटले आहे तिला 30 पैकी 24, हे 30 पैकी 24. त्यानंतर गणितामध्ये पहा, गणितामध्ये आहे 50 पैकी 38. त्यानंतर विज्ञान, विज्ञानमध्ये आहे 75 पैकी 63. आणि हिंदी, हिंदीमध्ये आहे 90 पैकी 63. ठीक आहे. तर तिला कोणत्या विषयात शेकडा अधिक गुण, आता शेकडा आपल्याला काढायचा आहे, तर ॲक्च्युली आपण काय करू, हे शेकडा काढण्याऐवजी यामध्ये कोणती संख्या मोठी आहे हे जर आपण काढलं तर आपल्याला टक्केवारी पण जास्तच निघणार आहे. तर आपण इथे सिंपल आहे, इथं बघा हिंदी आणि मराठी या दोनमध्ये पहिले तुलना करू, हिंदी आणि मराठी. इथे काय 90 पैकी 63. तर 30 पैकी किती होणार आहे, 30 पैकी होणार आहे 21. आता इथे 30 पैकी 24 आहे, इथे 21 आहे, म्हणजे हे याच्यापेक्षा मराठीचा विषय मोठा आहे, त्याच्यामुळे हिंदी कट. ठीक आहे. त्यानंतर आता इथे गणित आणि विज्ञानची तुलना करू आपण. इथं 75 पैकी 63 आहे, आणि इथे जर 75 पैकी करायचं असेल किंवा इथं जर 50 पैकी करायचं आहे, करायचं असेल म्हणजे छेद सारखा करून घेऊ. तर बघा इथे आपण 75 पैकी करू. आपल्याला 75 करायचं आहे, म्हणजे 1.5 याला गुणावं लागेल. ठीक आहे, म्हणजे हे होणार आहे 75, आणि मग हे 19 दुणे 38, 19 3 57, हे इथे येणार आहे 57. आता 75 पैकी 57 इथे 63, म्हणजे विज्ञान मोठा आहे, म्हणजे हे याचं उत्तर येणार नाही. आता उरले 2, तर याचा छेद आपण सारखा करण्यासाठी डायरेक्ट 150 करून घेऊ. इथे जर आपल्याला 150 करायचं असेल मराठीमध्ये, 150 पैकी जर मार्क करायचे असेल तर 5 न गुणावं लागेल. मग या 24लाही 5 न जर गुणलं तर हे होणार आहे 120. आणि विज्ञानमध्ये जर छेद आपल्याला 150 करायचा असेल, ठीक आहे, इथे जर आपण 150 केलं तर 2 न गुणावं लागेल, म्हणजे हे होणार आहे 126. आता बघा मराठी मोठा आहे का विज्ञान मोठा आहे, तर हे मोठा आहे, म्हणजे याचाच अर्थ का याला शेकडे किंवा शेकडा यामध्ये जास्त गुण मिळालेले आहे विज्ञान विषय. ऑप्शन क्रमांक 4 हे असणार आहे याचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतर बघा, नंतर आहे सोनालीने 50 डझन केळी, सोनालीने 50 डझन केळी रुपये 60 डझन दराने खरेदी केली व 550 शेकडा या दराने विकल्यास किती रुपये नफा किंवा तोटा होईल. तर बघा किती आहे, 50 डझन आहे, 50 डझन म्हणजेच किती होणार आहे 50 गुणिले 12, 12 पंच
60 आणि 600 केळी होणार आहे. ठीक आहे, केळी. ठीक आहे. आणि काय भाव आहेत 60 डझन दराने, म्हणजे 50 डझन म्हणजे 50 गुणिले 60 म्हणजे 6 पंचे 30 आणि 2 शून्य हे झाले रुपये. 600 केळी त्यांनी 3000 रुपयाची घेतली. त्यानंतर शेकडा 550 ने विकले. किती केळी आहे? 600 केळी आहे. 600 केळी आणि 550 रुपये शेकडा म्हणजे होणार आहे 550 गुणिले शेकड्याचा रेट आहे म्हणजे 6 शेकडे केळी त्यांनी विकली. तर हे 6 शून्य शून्य 6 पंचे 30 हातचे आले 3 6 पंचे 30 आणि हे 3 33. म्हणजे आता बघा ही झाली खरेदी आणि ही झाली विक्री, म्हणजे इथं सरळ सरळ त्याला 300 रुपये नफा झालेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे असेल याचं उत्तर. चला त्यानंतर आपण बघू. नंतर या दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यास, हे अशा दोन समांतर रेषा आहे आणि याला जर एका छेदिकेने छेदल्यास संगत कोणाच्या किती जोड्या होतील? तर इथे जोड्या बघा, ही 1 2 3 4 5 6 7 8 कोण आहे, म्हणजे याच्या 4 जोड्या होतील. ऑप्शन 3 हे असेल याचं बरोबर. त्यानंतर बघा, ओ केंद्र असलेल्या वर्तुळातील 16 सेमी लांबीची जीवा. तर आपण इथे जर असं वर्तुळ काढलं एक, ठीक आहे, हे याचं ओ केंद्र आणि 16 सेमी लांबीची जीवा. तर इथं आपण एक जीवा काढून घेतली ज्याची लांबी आहे 16. जीवा पी क्यू, याला पी क्यू नाव दिले. ठीक आहे, पी क्यू वर्तुळ केंद्रापासून 6 सेमी अंतरावर आहे. ठीक आहे, हे झाली 6. ठीक आहे, असल्यास त्या वर्तुळाची त्रिज्या हे तुम्हाला काढायचं आहे. ॲक्च्युली हे जे पी क्यू आहेत हे आहे 16, म्हणजे इथपर्यंत जे आहे हे होणार आहे 8 आणि हे 8. आता बघा त्रिकोणाचं तुम्हाला एक त्रिकूट माहीत असेल, पायथागोरस प्रमेयाचं एक त्रिकूट ज्याचं गुणोत्तर असते 3 4 5. मग इथं जर बघितलं 6 8 आहे, इथे 6 8, तर हे होणार आहे इथे 10. तर या त्रिकुटात हे बसते 3 4 5. ठीक आहे, 3 4 5 म्हणजे हे होणार आहे, याची जी त्रिज्या होणार आहे ते 10 सेमी. ऑप्शन 3. जर त्रिकोण माहीत असलं तर आपण फास्ट करू शकतो, किंवा पायथागोरस प्रमेयानुसार 6चा वर्ग अधिक 8चा वर्ग बरोबर वर्गमुळात कर्ण असं आपण करू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, नंतर बघा 98वा प्रश्न. तर हे ॲक्च्युली एवढं हे इथपर्यंत असं वर्गमुळात प्रश्न आहे. तर बघा 800 वजा 175 हे होणार आहे 625. वर्गमुळात 625 म्हणजे हे होणार आहे 625चं वर्गमूळ 25 गुणिले इथे 0.58 अधिक 0.06 म्हणजे 0.64 होणार आणि त्याचं जर वर्गमूळ काढलं तर 0.8 येणार. ठीक आहे, 0.64चं वर्गमूळ 0.8. त्यानंतर गुणिले हे वर्गमुळात 1024 म्हणजे हे येणार 32. इथे छेदात 100चा वर्गमूळ हे येणार 10 गुणिले हे 16. ठीक आहे, तर हे जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला इथे उत्तर मिळणार आहे. बघा 16 दुनी 32. ठीक आहे, 2 पंच 10 5 5 25 8 पंच 40 आणि 1 नंतर पॉईंट म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे असेल याचं उत्तर. त्यानंतरचा प्रश्न बघा, नंतर आहे 5 ताटे अधिक 10 वाट्याची किंमत आहे 1000 रुपये. त्यानंतर 2 ताटे अधिक 8 वाट्या याची किंमत आहे 560 रुपये. तर एका ताटाच्या किमतीत किती वाट्या येतील? बघा इथे सिंपल आहे, आपण इथे ताटे नाही तर वाट्या हे सारखं करून घ्यायचं, मग आपल्याला हे सोपं होणार आहे. तर आपण इथे एक भाग देऊ. हे 5 एक 5 5 दुनी 10, त्यानंतर हे 5 दुनी 10 आणि हे येणार आहे 200. ठीक आहे, त्यानंतर हे बे एक बे चूक 8, त्यानंतर बे दुनी 4 उरला एक बे 8 हे होणार आहे 280. आता जर इथं तुम्ही बघितलं तर एक ताट
इथे एक ताट आहे, इथं 2 वाट्या आहे, परंतु इथं 4 वाट्या आहे आणि इथला फरक पहा. इथला आहे 80चा फरक आणि इथे काय फरक आहे? ताटं सेम आहे. वाट्या मात्र इथं 2च्या ऐवजी 4 झालं. म्हणजेच इथे 2 वाट्या वाढल्या आणि इथे वाढले ₹80. म्हणजेच आपल्याला लक्षात येईल की एक वाटीची किंमत आहे ₹40. ठीक आहे. आता इथे एक वाटीची किंमत आहे ₹40. तर आता याच्यावरून आपल्याला ताटाची किंमत काढता येईल. बघा वाट्याची किंमत ₹40. इथं 2 वाट्या आहेत, हे होणार 80 आणि 80 जर यामधून वजा केले तर 120, म्हणजे ताट झालं ₹120 आणि वाटी झाली ₹40. आता एका ताटाच्या किमतीत किती येणार आहे? 120 मध्ये 3 वाट्या येणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 हे असेल याचं उत्तर. त्यानंतर हा प्रश्न पहा, 72 आणि 96 यांचे सामायिक विभाजक किती हे आपल्याला काढायचं आहे. तर सर्वप्रथम काय करायचं मित्रांनो, याचा मसावी घ्यायचा, मसावी. आणि याचा जर मसावी आपण घेतला तर 24 हा याचा काय येणार आहे? मसावी. आणि या 24चे अवयव पाडायचे, 2 गुणिले 12, परत 2 गुणिले 6, परत 2 गुणिले 3, 3 दुनी 6, 6 दुनी 12, 12 दुनी 24. आता काय होणार, इथं 2 चा घन आणि गुणिले 3 चा घातांक इथे 1. ठीक आहे. त्यानंतर आता सामायिक विभाजक किंवा विभाजक जर काढायचे असेल तर काय करायचं, हे जे 3 आहे तर त्याऐवजी 4 घ्यायचं आणि गुणिले या 1 ऐवजी 2 घ्यायचं, 4 दुनी 8. तर हे जे याचे विभाजक आपण काढलेले आहेत तर हेच आहे 72 आणि 96 चे सामायिक विभाजक असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे असणार आहे याचं उत्तर. चला त्यानंतरचा प्रश्न पाहू. त्यानंतर पहा, एक भिंत बांधण्यासाठी दररोज 8 मजूर लावल्यास 5 दिवस लागतात. मजुराची संख्या 504 पट केल्यास तीच भिंत बांधण्यासाठी पूर्वीपेक्षा किती दिवस लागतील? बघा, 8 मजूर 5 दिवसात जेवढं काम करतात तेवढंच हे मजुराची जी संख्या आहे 504 पट केल्यानंतर तेवढंच काम करणार आहे, परंतु त्यासाठी दिवस किती लागतात हे आपल्याला विचार आहे. तर इथं सिंपल आहे, 8 मजूर आहे गुणिले 5 दिवस. आणि आता मजुराची संख्या काय केली, पहिले मजूर किती होते? पहिले होते मजूर 8 आणि त्याची संख्या आता 504 पट केली आणि गुणिले आपल्याला काढायचे आहे दिवस, म्हणून इथं आपण डे लिहून घेऊ. ठीक आहे, डी. त्यानंतर हे 2, त्यानंतर हे 5 आणि इकडं 5 कॅन्सल होणार आणि बे चूक 8, म्हणजे 4 दिवस लागणार आहेत. प्रश्न काय विचारला, किती दिवस कमी लागतील? पहिले किती दिवस लागत होते? 5. आता किती लागत आहे? 4, म्हणजे 1 दिवस काय होणार आहे? कमी लागणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे असेल याचं ॲन्सर. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा, एका संख्येची 3 पट आणि 6 यांची बेरीज 15च्या चौपटी इतकी आहे तर त्या संख्येची निमपट किती? म्हणजे एका संख्येची 3 पट, एक संख्या आहे आणि त्याची 3 पट केली, ठीक आहे, आणि 6 यांची जी बेरीज आहे 15च्या चौपटी इतकी, 15ची चौपट होते 60. तर हे आता सोडवू आपण. 3x हे होणार आहे 54 आणि x बरोबर 18 3 54, म्हणजे x ची किंमत येणार आहे 18. तर त्या संख्येची निमपट म्हणजे याची निमपट 9, ऑप्शन क्रमांक 3 हे असेल याचं उत्तर. त्यानंतरचा प्रश्न पहा, नंतर आहे 5.25 किमी लांबीच्या रस्त्याला डांबरीकरण करायचे आहे. 5.25 किमी, 5.25 किमी म्हणजे आपण जर मीटर मध्ये जर केलं तर 5250 मीटर. ठीक आहे. त्यापैकी 9.5 हेक्टोमीटर, हेक्टोमीटर आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. हेक्टोमीटरचं जर आपण आता मीटर हे झालं 9.5 हेक्टो. ठीक आहे, हेक्टो. त्यानंतर इथं असतं किलोमीटर, हेक्टो, नंतर डेकामीटर आणि मीटर. आता आपल्याला जर 2 घर इकडे जायचं असेल तर हे पॉईंट 1 आणि परत इथे सरकवावं लागेल, म्हणजे हे होणार आहे 950 मीटर. ठीक आहे. त्यापैकी 9.5 हेक्टोमीटर म्हणजे 950 मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले तर अजून किती मीटर लांबीचा रस्ता शिल्लक राहिला? तर यामधून 950 वजा केले, हे 0 0, हे 12तून 9 गेले, उरले 3 आणि 4300 मीटर, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे शिल्लक राहिलेला रस्ता. त्यानंतरचा प्रश्न पहा, सकाळी 7:45 वाजता सुरू झालेला क्रिकेटचा सामना 7:45, 7:45 म्हणजे 7:45. 7:45 वाजता सुरू झालेला सामना त्याच दिवशी दुपारी 2:30 वाजता,
अडीच वाजता म्हणजे 2:30 ठीक आहे. आता 12च्या नंतर किती झाले? 12च्या नंतर झाले अडीच तास. ठीक आहे, म्हणजे 2 तास 30 मिनिटं. आणि 12 पर्यंत किती झाले? तर 15 मिनिट टाकले तर 8 होईल. 8 आणि 4 12 म्हणजे 4:15 झाले, म्हणजे 4:15. ठीक आहे, म्हणजे हे झाले 45 आणि 6 म्हणजे 6 तास 45 मिनिटं. म्हणजेच किती वेळ सामना चालू होता? 6 तास 45 मिनिट, म्हणजे इथे पावणे 7 तास. ऑप्शन क्रमांक 1 हे असेल याचं उत्तर. त्यानंतरचा प्रश्न पहा. 36,060 मण्यापासून प्रत्येकी 12 मण्यांची एक माळ याप्रमाणे माळा तयार केल्या जास्तीत जास्त किती माळा तयार होतील? सिंपल इथं भागाकार आहे आणि हे इथे 36,060 याचा आपल्याला भागाकार करावा लागेल. बघा इथे शून्य आहे मध्ये मध्ये, तर हे प्रश्न यासाठी टाकला तर हे शून्य जर असल्यावर कदाचित भागाकार चुकून उत्तर चुकू शकते, यासाठी भागाकार आहे. ठीक आहे, तर हे 12 36 शून्य शून्य, याला शून्यचा भाग दिला. ठीक आहे, उरले शून्य, मग घेतले 6, परत शून्यचा भाग दिला. ठीक आहे, आणि परत मग घेतला आणि 12 पंच 60 म्हणजे 3005 हे याचं आन्सर यायला पाहिजे. 3005. ठीक आहे, इथे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न पहा. एका पुस्तकाची 507 पाने वाचली तेव्हा 56 पाने वाचायची शिल्लक राहिली. 56 पाने शिल्लक राहिली आणि इथं जर पाहिलं तर 7 पैकी 500 भाग वाचून झाले, फक्त 2 भाग उरला आणि इकडे 56 पाने उरलेली आहे. म्हणजेच 2 भाग म्हणजे 56, म्हणजे एक भाग म्हणजे किती झाला? एक भाग झाला 28. मग असे 7 भाग म्हणजे 28 गुणिले 7, 7 8 56, हातचे आले 5, 7 2 14 आणि 5 19, म्हणजे त्या पुस्तकाची 196 पाने असायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर बघा, 4.5 मीटर कापडापासून 2 शर्ट शिवले जातात, तर 15 शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागेल? ठीक आहे, तर बघा 4.5 भागिले 15 म्हणजे सॉरी 15 नाही, इथे 2 घ्यावं लागेल आपल्याला इथे. ठीक आहे, इथे 2, कारण 4.5 पासून 2 शर्ट, आता 2 जर भागलं याला तर एक शर्टला किती कापड लागतो हे निघतो. आणि तसंही पण आपण सांगू शकतो का 2.25 मीटर कापड लागू शकतो याची जर नेमपट केली तर. आणि गुणिले 15 हे गुणाकार, आणि हे जर सॉल्व केलं तर आन्सर आपल्याला इथे मिळणार आहे. हे बे दुनी 4 पॉईंट, बे दुनी 4 म्हणजे हे झालं 2.25, 2.25 आणि गुणिले 15, तर 15 पाची 75, हातच्या 7, 15 दुनी 30, 30 आणि 7 37, हातच्या 3, 15 दुनी 30 आणि 3 33 आणि 2 नंतर पॉईंट म्हणजे 33.75. ऑप्शन क्रमांक 3 हे असेल याचं उत्तर. त्यानंतरचा प्रश्न पहा. नंतर ओ केंद्र असलेले वर्तुळ कोन ADB च्या बाजूंना बिंदू ए व बिंदू बी मध्ये स्पर्श करते. जर मापकोन ADB बरोबर 68 असेल तर मापकोन AOB किती? तर इथे बघा, हे जो कोन दिलेला आहे हे आहे 68 अंशाचा, तर हे आपल्याला इथे काढायचं. बघा, हे जो चौकोन जर आपण असा घेतला तर या चौकोनची बेरीज 360 असते, बरोबर. आता यामध्ये जे हे स्पर्शिका इथे आहे तर हे कोन 90चा होत असतो, लक्षात ठेवा. म्हणून यामधून हे 90 90 180 वजा केले तर उरले किती? 180. म्हणजेच हा कोन आणि हे कोन याची बेरीज 180 यायला पाहिजे. आणि इथे या कोनची बेरीज आहे, सॉरी, हा जो कोन आहे 68 आहे, म्हणजेच 180 मधून जर वजा आपण 68 केले तर इथे उरणार आहे 270 आणि 12. ठीक आहे, म्हणजे 112 इथे उरणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे असेल याचं उत्तर. त्यानंतरचा प्रश्न पहा. काही मजुरांची 10 दिवसाची मजुरी 19,200 मिळते. मजुराची संख्या 3 ने कमी केली तर 5 दिवसाची मजुरी 6,000 होत असल्यास प्रत्येक मजुराची एका दिवसाची मजुरी हे आपल्याला काढायची. बघा, काही मजुराची 10 दिवसाची जी मजुरी आहे ते आहे
19,200 मजुराची संख्या 3ने कमी केल्यास. तर बघा आपण काय करू, हे जे काही मजूर आहे याची एका दिवसाची मजुरी सर्व जणांची हे जे काही आहे याची एका दिवसाची जर 10 दिवसाऐवजी एका दिवसाची जर काढली तर हे किती होणार आहे, 19,200 भागिले 10 म्हणजे एका दिवसाची जर काढली, हे पहिलं जे स्टेटमेंट आहे त्याचं ओके, एका दिवसाची जर काढली तर हे होणार आहे 1920. ठीक आहे. आता हे जे काही मजूर होते पहिले ते मजूर आपण एक्स मानू. ठीक आहे. ते जे मजूर आहे ते आपण एक्स मानले. ठीक आहे. आता ती मजुराची जी संख्या 3ने कमी केली म्हणजे एक्स वजा 3 जर केली तर त्यांची 5 दिवसाची किती आहे, 5 दिवसाची आहे 6,000 आणि एका दिवसाची जर काढली तर 6,000 भागिले 5 म्हणजे हे येणार आहे 1200. ठीक आहे. आता लक्षात घ्या इथे किती मजूरचा फरक आहे, इथं 3 मजुराचा फरक आहे, 3 मजुराचा फरक आहे आणि इकडे किती फरक आहे, ते इथे फरक आहे 720 चा फरक आहे. ठीक आहे. म्हणजेच 3 मजुराचा जो फरक आहे हे 720 इकडं फरक होत आहे. म्हणजेच एक मजूर जर आपण इथे काढलं तर हे होणार आहे 240. म्हणजे हेच एका मजुराची एका दिवसाची कमाई असायला पाहिजे. इथं ऑप्शन क्रमांक 4 हे अगदी शॉर्टकट पद्धतीने आपण इथे सोडवलेलं आहे. 5 कुटुंबांनी अनुक्रमे 45 केजी, 60 केजी, 50 केजी, 24 केजी आणि 31 केजी याप्रमाणे तांदूळ जमवले. ते सर्व तांदूळ 5 समान पिशव्यात भरायचे असल्यास याची आपल्याला बेरीज करावी लागेल 45, 60 सर्वांची आणि भागिले 5 करावे लागेल. उत्तर आपल्याला इथे मिळणार आहे. तो बघा 45 आणि 60 105 हे 155, 155 20 175 179 हे 80 210 होईल, 210 आणि भागिले 5. ठीक आहे. म्हणजे 5 चूक 20 उरला 1 आणि 5 दुनी 10 म्हणजे 42. प्रत्येक पिशवीत 42 केजी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2 हे असेल याचं उत्तर. चला त्यानंतरचा प्रश्न बघू. एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप 125 आहे तर त्या कोनाच्या संगत विशाल कंसाचे माप किती. तर हे सिंपल आहे, 360 मधून 125 वजा करा, हे 25 म्हणजे हे उरले 35 आणि 235 यायला पाहिजे आन्सर. ऑप्शन क्रमांक 2 हे असेल याचं उत्तर. त्यानंतरचा प्रश्न पहा. नंतर इथे हे पेपरमध्ये अशा टाईपची आकृती दिली होती आणि म्हटलेलं होतं की पंचकोनी चितीच्या शिरोबिंदूची संख्या, याचे शिरोबिंदू जर म्हटलं हे वरचे 5 आणि खालचे 5 10 शिरोबिंदू आहे याला. ठीक आहे. आणि पृष्ठभागाच्या संख्येपेक्षा किती जास्त आहे. आता पृष्ठभाग म्हणजे साईडचे झाले हे 5, वरचा एक आणि खालचा 5 आणि 2 7, पृष्ठभाग झाले 7 आणि शिरोबिंदू झाले 10 म्हणजे काय 3 ने जे शिरोबिंदू आहे ते जास्त आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 हे याचं उत्तर. त्यानंतरचा प्रश्न पहा. नंतर ही एक आकृती दिलेली आहे आणि म्हटलेलं आहे की हे जो लहान चौरस आहे तर त्या चौरसाची परिमिती आहे 9.6 म्हणजे त्याची जर एक बाजू म्हटलं तर हे होणार आहे 2.4, 24 3 96. ठीक आहे. म्हणजे ही एक बाजू झाली, ही एक बाजू. ठीक आहे. आता अशा बाजू किती आहे तर ते आपल्याला मोजावं लागेल. ते इथं मोजून घेऊ आपण. बघा 1 2 3 हे जे छोटे छोटे आहे ते अर्ध्या अर्ध्या असणार आहे तर ते आपण सोडून देऊ. 3 बाहेरच्या बाजू मोजायच्या 3 झाल्या, हे 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि आता उरलेल्या मोजू म्हणजे जे अर्ध्या अर्ध्या त्याची 1 करू. म्हणजे हे 2 13 आणि 14 हे अर्धी आणि हे पूर्ण झाल्यावर 15 आणि हे एक 16. तर 16 याच्या बाजू आहे आपण बाहेरच्या असं मोजू शकतो. म्हणजे गुणिले जर आपण इथं 16 केलं तर डायरेक्ट याचं आन्सर परिमिती आपल्याला इथे मिळणार आहे. तर गुणिले 16, सोडचूक 64 हातच्याले 6, सोड दोन्ही 32 आणि 6 32 आणि 6 38 आणि एक घरानंतर पॉईंट म्हणजे 38.4. ऑप्शन क्रमांक 4 हे असेल याचं उत्तर. त्यानंतरचा प्रश्न पहा. 8,400 रकमेत 200 व 500 किमतीच्या समान नोटा आहेत तर त्या रकमेत एकूण किती नोटा आहे. बघा सर्व नोटा मोजायच्या आहे आणि हे आहे 8,400 एकूण रुपये.
आणि या नोटाची जर बेरीज केली तर हे होणार आहे 700, म्हणून याला भागिले 700 करून जे काही उत्तर येईल त्याला आपण या 700 मध्ये दोन नोटा आहे म्हणून 2 ने इथे गुणू. तर बघा 0 0 कॅन्सल, 7 1 7, 7 2 14, म्हणजे 200 आणि 500 असे मिळून या दोघा मिळून 12 न भाग जातो, म्हणजे परत याच्यामध्ये दोन नोटा आहे म्हणून 12 दुनी 24 नोटा होणार आहे. ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न बघा. नंतर आहे 12 मीटर लांब 9 मीटर रुंद आयताकृती जागेत 1.5 मीटर बाजूचे घनाकृती 4 खड्डे खणले बघा. तर उरलेल्या जागेचे क्षेत्रफळ, तर याचं एकूण जे क्षेत्रफळ आहे तर ते आहे 12 गुणिले 9, 12 9 12 9 108 चौमीटर होणार आहे. ठीक आहे, हे झालं सर्व याचं क्षेत्रफळ. आता इथे काय म्हटलं आहे, 1.5 मीटर बाजूचे 4 घनाकृती खड्डे खोदले, 1.5 मीटर. ठीक आहे, म्हणजे हे 1.5 मीटर गुणिले 1.5 गुणिले 1.5 गुणिले 1.5 करावं लागेल आपल्याला. आता हे बघू, गुणिले 1.5 आणि असे 4 आहे म्हणून याला गुणिले 4 करू. तर आपण 1.5 गुणिले 6 करू, म्हणजे साइन 4 1.5 होणार आहे 6, गुणिले परत 1.5 म्हणजे होणार आहे साइन 1.5, हे होणार आहे 9 9 चौरस मीटर. हे झाले त्या चारही खड्ड्याचं क्षेत्रफळ. याच्यातून 9 जर वजा केलं आता तर हे होणार आहे 99 चौरस मीटर. तर ऑप्शन क्रमांक 2 हे असेल याचं उत्तर. त्यानंतरचा प्रश्न बघा. नंतर आहे 150 सेमी लांब 120 सेमी रुंद 90 सेमी उंची असणाऱ्या इष्टिका चिती आकाराच्या पेटीला बाहेरून रंग देण्यासाठी 90 चौमीटर 90 चौरस मीटर दराने पैसे लागतात. हे सेंटीमीटर मध्ये आहे, हे चौरस मीटर मध्ये आहे, हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. तर आपण याचं एक आता आपल्याला हे जे इष्टिका चिती असते तर याचं बाहेरचं जे पृष्ठफळ आहे ते किती असते हे आपल्याला माहित पाहिजे. तर त्याचं सूत्र पाहिजे. त्याचं सूत्र आहे 2 लांबी गुणिले रुंदी अधिक 2 रुंदी गुणिले उंची घेऊ आपण, रुंदी गुणिले उंची. ठीक आहे, म्हणजे हाईट अधिक 2 हाईट आणि गुणिले लांबी. ठीक आहे, हे असते याचं सूत्र. परत यामधून आपण 2 कॉमन काढू शकतो. ठीक आहे, आणि इथे आता घ्या लागन लांबी आणि रुंदी. आता हे काय करू आपण मीटर मध्ये कन्वर्ट करू, म्हणजे 2 घरानंतर पॉईंट द्या लागेल, म्हणजे हे होणार आहे 1.5, हे होणार आहे 1.2 आणि हे होणार आहे 0.9. ठीक आहे, तर इथे 1.5 लांबी. ठीक आहे, त्यानंतर 1.2 रुंदी आणि 0.9 ही झाली याची हाईट मीटर. ठीक आहे, तर हे करा लागेल आपल्याला 1.5 गुणिले 1.2 अधिक 1.2 गुणिले 0.9 अधिक 0.9 गुणिले 1.5. ठीक आहे, हे सोडवावं लागेल, त्यानंतर आपल्याला हे काढता येईल आता. तर बघू. त्यानंतर 15 दुनी 30, हातचे आले 3, 15 1 15 18, म्हणजे हे झाले 2 घरानंतर 1.8. ठीक आहे, अधिक 12 9 108 2 घरानंतर पॉईंट 1.08 झालेले आहे. त्यानंतर 15 9 135 2 घरानंतर पॉईंट. या सर्व याची बेरीज करा 2 आणि गुणिले हे होणार आहे, या दोघांची जर बेरीज केली सगळ्यांची बेरीज करू, हे 8 5 13 हातचाला 1 4 4 12 हातचाला 1, म्हणजे हे झाले 2 3 4 4.23. ठीक आहे, आणि याचा जर गुणाकार केला ते 8.46 होणार. आता हे 8.46 याचं झालं बाहेरचं पृष्ठफळ. ठीक आहे, आणि गुणिले आता 50 रुपये, गुणिले 50 रुपये हे जे आन्सर येईल तर हे येणार आता याचं उत्तर. तर बघा इथे सोडू आपण 8.46 गुणिले आता 50 न जर गुणायचं असेल
तर आपण असं करू शकतो, 2ने भागायचं आणि 100ने गुणायचं. हे सोपी एक पद्धत आहे. म्हणजे काय होणार आहे, 846 भागिले 2 म्हणजे 423. तर एवढा रुपये त्याला खर्च येणार आहे. 423 तुम्हाला समजलं असेल. ऑप्शन क्रमांक 3 हे असेल याचं उत्तर. समजलं? सोपं आहे. आपल्याला सूत्र माहीत पाहिजे आणि चुकवताना म्हणजे सोडवताना चूक नाही झाली पाहिजे. त्यानंतर खालीलपैकी सहमूळ संख्या नसलेली जोडी. तर सर्वप्रथम आपल्याला सहमूळ म्हणजे काय हे माहीत पाहिजे. सहमूळ संख्या कशाला म्हणतात? सहमूळ संख्या म्हणजे अशी जोडी की ज्याला फक्त फक्त एकनेच फक्त एकनेच भाग जातो. इतर कोणत्याही त्या दोन संख्येला भाग जात नाही. ठीक आहे, म्हणजे सामाईक दोन्ही मिळून दोन्ही संख्येला फक्त एक शिवाय इतर कोणत्या संख्येने भाग जात नाही, त्या संख्येला सहमूळ संख्या म्हणते. म्हणजे या आता त्यांनी सहमूळ संख्या नसलेली जोडी ओळखायची आहे आपल्याला. नसलेली म्हणजे बाकी यामध्ये 3 जे जोड्या आहे हे सहमूळ संख्या आहे. फक्त एकच जोडी अशी आहे की जी सहमूळ नसणार आहे. तर आपल्याला काय करायचं, एकने जर सगळ्याला याला भाग जातो तो 2ने जातो का बघा. इथे 2ने जातो पण याला जात नाही. ठीक आहे, इथे जातो 2ने याला नाही जात, इथे जातो याला नाही जात, इथे नाहीच जात. ठीक आहे, त्यानंतर 3ने भाग जातो का बघा. 3ची कसोटी माहीत पाहिजे. 9 आणि 3 11 याला जातच नाही. त्यानंतर आता म्हणजे शोधायचं आहे की एक शिवाय एखाद्या संख्येनं जर दुसऱ्याला भाग गेली तर ते त्याचं उत्तर असणार आहे, म्हणजे ते सहमूळ संख्या नसणार आहे. तर इथं 5 आणि 7 आणि 14 आणि 15 याला जाणार नाही. 3ची कसोटी लावते आपण. तर हे होणार आहे 15 आणि हे 11 यालाही नाही जात. इथे याची बेरीज होत आहे 9 आणि याची बेरीज होत आहे 15. म्हणजे या बेरजेला 3ने भाग जातो आणि 15 यालाही 3ने भाग जातो. म्हणजे निश्चितच या दोन संख्येला एक शिवाय 3नेही भाग जातो. म्हणजे हीच सहमूळ संख्या नसणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 हेच असेल उत्तर. असं आपण फास्ट काढू शकतो. त्यासाठी आपल्याला कसोट्या माहीत पाहिजे. ऑप्शन क्रमांक 4 आन्सर असेल. त्यानंतर बघा इथे एक स्तंभ दिलेला आहे जे की पेपरमध्ये अशा टाईप होता. ठीक आहे, तिथं स्तंभ दिलेला आहे. कमाल आणि किमान तापमानातील फरक कोणत्या दिवशी सर्वात जास्त? तापमानातील फरक सर्वात जास्त. तर इथं जर बघितलं आपण तर इथे सर्वात जास्त आपल्याला तापमानातील फरक दिसत आहे. 1 2 3 म्हणजे इथं जर 5चा हे जे अंतर आहे इथं जे दिलेलं आहे 5 10 15, तिथे इथे 25 आणि 40 म्हणजे 15चा इथे फरक दिसत आहे. म्हणजे गुरुवार याचा आन्सर येणार आहे ऑप्शन 2. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न पहा. नंतर जो हे इथे एक चार्ट दिलेला आहे, स्तंभालेख दिला आहे, तर त्यावरच हे प्रश्न आहे. 4 दिवसाच्या किमान तापमानाची बेरीज व कमाल तापमानाची बेरीज यातील फरक किती? तर बघा इथे काय करायचं आहे की हे जो फरक आहे याच्यामध्ये म्हणजे कमाल तापमान, हे कमाल हे कमाल कमाल कमाल, हे जे तापमान याची बेरीज करा. त्यानंतर किमान हे किमान हे किमान यांची बेरीज करा आणि त्याचा फरक काढा म्हणजे आन्सर येईल. ठीक आहे, परंतु बघा हे याची बेरीज करणे परत वजाबाकी करणे याच्यापेक्षा सोपं काय असते? आपल्याला काय विचारलं आहे? तर आपल्याला विचारलं आहे की किमान तापमानाची बेरीज आणि कमाल तापमानाची बेरीज यातील फरक. मग ऑलरेडी जर आपण पहिलेच जेव्हा काउंट करतो तेव्हा जर फरक घेतला तर लवकर उत्तर येणार आहे. बघा हे झालं 5 आणि 5 10, 10 आणि 5 15, हे होणार आहे 15 आणि 10 25, 25 आणि 15 हे झाले 40. म्हणजेच हे जे किमान तापमानाची बेरीज कमाल तापमानाची बेरीज याची जी फरक आहे तर आपण इथून डायरेक्ट हे मोजून काढलेलं आहे. तर ते आलेलं आहे 40. ऑप्शन 1 हे असेल याचं उत्तर. त्यानंतरचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न. प्रत्येक पेपरमध्ये 30च प्रश्न असतात गणिताचे, 91 ते 120. तर त्यामधला हा शेवटचा प्रश्न आहे. तर बघा 11:15 वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा याच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? 11:15. ठीक आहे, हे 12 झाले. अशा पद्धतीनं घड्याळ 11:15 म्हणजे हे जो 11 आहे याच्यावर असणार आहे तास काटा, म्हणजे याच्यापेक्षा थोडा समोर असेल आणि मिनिट काटा असेल या 3 वर. ठीक आहे,
परंतु आता लक्षात घ्या, हे जर कोन पाहिला आपण तर 30, 60, 90, 120चा होतो. किती होतो? 120. परंतु जसाही हे मिनिट काटा समोर सरकतो, तर हे जो तास काटा आहे, हेही थोडा थोडा समोर सरकतो. म्हणजे हे या 12 पासून 1, 2, 3 15 मिनिट समोर सरकलेला आहे, तर थोडा हाही काटा समोर सरकत असतो. मग किती सरकतो? तर जेवढे मिनिट झाले त्याच्या अर्धे, 15 मिनिट झाले तर 7.5 अंश पुढे सरकणार, म्हणजे तेवढा अंश कमी होणार. म्हणून यामधून आपल्याला वजा करावा लागेल 7.5. ठीक आहे. आता 120 मधून 7.5 जर वजा केले तर हे येणार आहे 112.5. ठीक आहे, 112.5. तर 112.5 ऑप्शन क्रमांक 3 हे असेल ॲन्सर. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं हे गणित आपण घेतलेले आहे आणि असेच भरपूर गणित आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. मागचे चॅनल आहे 2017ची जी परीक्षा झाली होती अभियोग्यता, त्याचेही यामध्ये व्हिडिओ आहे आणि प्रत्येक अभियोग्यतेचे व्हिडिओ तुम्हाला इथे मिळणार आहे. परत टीईटीचे भरपूर पेपर पण आपण यावर सोडवलेले आहे सोप्या पद्धतीनं. तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर फेसबुकला बघत असेल तर मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.